मंगेशकडनं दादाने तुला 500 रुपये दिलेत. खूप सुंदर बॅटिंग केली. कुठेतरी थोडंसं मनाला वाटेल की सामना जिंकायला पाहिजे होता. हे लोक बोलणार आहेत. थँक्यू सो मच. कीर्तेशजी या. कीर्तेश ठरतो 17 चेंडू 35 धावा. जबरदस्त ती द्या. ही ठेवा. 35 धावाची जबरदस्त इनिंग खेळली. वेल पेड कीर्तेश. दादा एक फोटो घ्या. चला कीर्तेशला आपण बघत आहात. महेश नागणे साहेबांकडनं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय. जबरदस्त बॅटिंग कीर्तेश. काय बघायला 17 चेंडू 35 धावा. चोहो बाजूने बॅटिंग केली. पहिला स्ट्रेट ड्राईव्ह, नंतर ऑन ड्राईव्ह, मग कव्हर ड्राईव्ह, मग पुन्हा तुम्हाला 2 स्वीप शॉट बघायला मिळाले. गुड बॅटिंग. आणि या मैदानावर तुम्हाला खूप झगडावं लागते, पण या आजच्या दिवसात तुम्ही जे विजय संपादन केले, लो स्कोरिंग मॅच देखील जिंकले, हाय स्कोरिंग मॅच देखील. कीर्तेश काय म्हणाल या आयोजनाबद्दल आणि धर्मवीर चषकाबद्दल? या मैदानावर तुम्हाला जास्त लक नसते, पण आजचे दोन्ही सामने तुम्ही लो स्कोरिंग जिंकले आणि हायस्ट स्कोरिंग देखील चेस केले. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? ना आयोजन तर काय बोलूनच पाहिजे, कारण आयोजन प्रत्येक वर्षी काही नवीनच असतो आणि फारच सुंदर असतो. आणि बॉल सांगितलं तर इथे आहे ना, सर्व टुर्नामेंटला बॉल कसे येतात, पिन मारतात हे, पण ही टुर्नामेंट अशी आहे का तिथे बॉल चांगलेच ठेवतात. त्याला असं नाही, ग्राउंड आणि बॅट्समनला पण तेवढंच बेनिफिट आहे आणि बॉलरला पण तेवढंच बेनिफिट आहे. थँक्यू सो मच. एकदम परफेक्ट तुम्ही सांगितलं खेळत असल्यामुळे. आणि इथे यायचं आहे संघ एका साईडला आपण बघत आहात. सरावली संघ या. दोस्ती यारी. आपलं बक्षीस घ्यायचं आपण. चला दोस्ती यारी संघ या. दोस्ती यारी संघ आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. दोस्ती यारी या. नको एखादा खेळाडू आहे का दोस्ती यारीचं? नाही दादा या. दोस्ती यारीचं कोणीच नाही आहे. थँक्यू सो मच. चला जबरदस्त मॅच बघायला मिळतात. रफ्तारचे बादशाह तुम्हाला बघायला मिळतात. गाडी साईडला काढायची यांची गोलंदाजी बघायची, पण तुमच्या नवोदितांची साथ तर लाभून द्या ना दादा. जुनं सोनं महाग झालंय, पण नवोदितांनी देखील ते गळ्यात घालता आलं पाहिजे, तेव्हा तो सोना चमकणार. दादा दोस्ती यारी आलेले नाही आहेत. दोस्ती यारीला 5 वेळा आम्ही सांगितलं, त्यांचाच कोणताच खेळाडू ट्रॉफी घेण्यासाठी आले नाही. थोडेसे नर्वस झालेत ते, त्याच्यामुळे थोडे थोडे डोळ्यावर पाणी रुमाला मारतात निघून गेलेत. पुढच्या वेळ आपण ती घरपोच देऊया. आणि काय बघा समोर गाड्या आहेत ना, बाजूला लावा. आमची गाडी देखा कशी आम्ही कोपऱ्यात लावा तशी लावा. बघा मी कशी गाडी कोपऱ्यात लावलाय तशी लावा. प्रत्येकाने येणारा रस्ता बघून द्या. दादा नमस्कार. खऱ्या अर्थाने तुमचं प्रेम क्रिकेटवर शब्द आपण बघत आहात. दादा खऱ्या अर्थाने शिव आहे. मी घेतो तुमची इंटरव्ह्यू. चला सामना सुरू होतोय. अल्लाडी संघ बॅटिंग करताना आले का दोन्ही 12वे? कोण नाही? अल्लाडी का? जरा समोरचा संघ 12वा पाठवा ना. अत्तेजी बड्डे बॉय आहेत. केदूनचा आज वाढदिवस आहे. तमाम आमच्या या युवा भावाचं आहे का? आलेत का ते? निश्चितच खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजेत. चला वेळेवर सामना संपन्न झाला. काय जबरदस्त मॅच बघायला मिळाली. गुड बॅटिंग फ्रॉम टुडे. कीर्तेश करत पहिला चेंडू. ओ हो हो, बॉक्स आउट. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिला विकेट बघायला मिळतो बॉक्स आउटच्या रूपात. गडी बाद झाले आणि बाद झाले ते आर्य. चला बॉल चॉईस करा. बॉल गेलाय. आहेत बघा तिकडे क्रिकेटचे पितामहा तिकडे बसले, त्यांच्यापर्यंत बॉल पोचवा. अवराम, अंडरआर्म, लेदर क्रिकेट सर्व भागातलं क्रिकेट गाजवणार तुम्हाला व्यक्तिमत्व बघायला मिळते. ते म्हणजे निश्चितच अनिकेत राऊत बाप्या नावाने परिचित असणारं हे तुम्हाला व्यक्तीवर बघायला मिळतात. संगम अल्लाडी या नवीन खेळाडूंना त्या संगम अल्लाडीची माहिती नसेल. बरेचसे समालोचक आहेत त्यांना देखील नसेल, पण आम्ही जो पाहिला क्रिकेट काय लेदर क्रिकेट खेळायचे, काय पेस गोलंदाजी बघायचे. त्या काळामध्ये शेतामध्ये अर्ध ग्राउंड असायचं. एमआरच्या चेंडूमध्ये केलेली करामत इतिहास जो गाजवलाय तो संघ तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा आपल्या शेकाला पुढचा चेंडू हलक्या बॅटिंग खेळून केलाय. चेंडू गेलो मेडॉनच्या रिझनला. 1 धाव इथे बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला आपलं खातं खोललं संघ मल्याळी संघाने.
आजच्या दिवसातला पहिला संघ आपण साई एकता बिरवाडी पुरस्कृत उर्वी डीजे हा संघ बघितला. तो 5वा संघ आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्या सरकार रुपेश गोलंदाजी हाताळतात. ओ अतिशय सुंदर पहिले खेळून काढलाय अत्तेजी. ह्या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. आता नुकतंच संजय स्मृती चषक बघितलं आणि संजय स्मृती चषक बघितल्यानंतर त्याने एकच उद्देश की आम्ही जर निघालो तर संपूर्ण पैसा जो आम्हाला येईल तो संजयच्या परिवार देईल आणि ते करून दाखवलं. पण त्याच्या अगोदर ग्रुपवर काय मेसेज चालले होते चुकीच्या गोष्टी आहेत त्या. आहा हा इथे बाकी चेंडू खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमापलीकडे 4 धावा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. हे क्षेत्ररक्षण बघायला ना तर गावठी म्हणजे काय म्हणते ना टोपल्यातला अंडी गेला तशा पहिले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दादा हे शब्द आपल्या देवाने दिलेत. असं कोणाची कॉपी आम्ही करत नाहीये. कोणताही समालोचक सांगू की दीपक भाऊने कॉपी केला. तुम्ही तुमचे शब्द स्वीकारावं. मी असंख्य समालोचक की आपलं शब्दपेक तयार केला आपले वाक्य तयार केला तुमचा ठसा उमटवा लोक तुम्हाला जिवंत ठेवतील. आज आम्हाला 32 वर्ष आहेत कित्येक वर्ष आम्ही थांबू की नाही थांबू तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही तुमचं शब्द ऐकून बघा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते तेवढीच चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा रुपेश अनुभवी खेळाडू बॅकफुटला गेला. हलक्या बॅटने खेळ बघा. हलक्या बॅटने खेळल्यानंतर चेंडू तुमचा कंट्रोल राहतोय आणि खेळाडूकडे जाता तो वेळ लागतोय आणि आरामात तुम्ही 1 धाव पूर्ण करतायत आणि 1 धावाने धावसंख्या होते ती 6. संगम अल्लाळे विरुद्ध आपण बघत आहात SSC 1 to go. षटक संपलंय मला वाटते. षटक संपलं. पहिला चेंडू आऊट झाले होते तुम्ही. या विद्यमान उपसरपंच बघायला मिळतात. राकेशजी तुम्ही खुर्चीवर कधी बसणार हो. एकाचे 2 होतील ना तेव्हा खरोखर खुर्चीवर बसतील. कालच त्यांना विचारलं म्हणे हो यावर्षी करतो असं म्हटलं. बघू पाठीमागे लागावं लागेल हो तेव्हा ते कुठेतरी हो सांगतील. काय जबरदस्त आयोजन नियोजन आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे स्पर्धेच्या माध्यमातून. ओ फोल्डिंग पण चौका निघून जातोय. जबरदस्त शॉट. ह्यांचा क्लास आहे हो. डान्स त्यांची बघा बॅकफ्लिप बघा. जबरदस्त बॅटिंग करणारा शालेय जीवनापासून क्रिकेटच्या पाठीमागे लागणारा खेळाडू आपण बघत आहात. चल ओ इथे बाकी बॉक्स आउट वगैरे दोन्ही विकेट बॉक्स आउट आहेत. चला यारी दोस्ती कर्णधार या आपलं सन्मान चिन्ह स्वीकारावा. खेळामध्ये हार जीत तर तुम्हाला बघायला मिळते. कंट्रोल झाला नाही बॉक्स आउट गेला आणि दोन्ही विकेट जे गेलेत ना बॉक्स आउटचे विकेट बघायला. आता बाकी नवीन बॅटर आलेत ते. हु इज द बॅट्समन. हर्षद. ओके हर्षद नावाचे बघायला मिळतात. दादा जिम करतात का तुम्ही. जबरदस्त वजन तुमचं बघायला मिळते. काय नाव आपलं. पार्थ. वजनदार व्यक्तिमत्व आमच्याकडे एक्स्ट्रा खेळाडू म्हणून आलाय. खरं खरंच मनाने गोड असतात. अशी व्यक्ती असतात ना मनाने खूप गोड असतात. कधी कोणाशी वाईट बोलत तरी सांगतील दादा सोडून देणं त्याचा धर्म त्याच्या पाठी अशा व्यक्ती असतात. दादा या खूप लवकर आलेत. तुम्हाला सन्मानची इच्छा देतो आपण. यस काय नाही ना आपलं सन्मान चिन्ह घ्यायलाच लागेल तुम्हाला. एक चांगलं सन्मान चिन्ह आहे दादा. या एक समोर सन्मान चिन्ह द्या दादा. दादा या त्याला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. यारी दोस्ती या संघाला सन्मान. ही एंट्री फी नाही आहे. ही तुम्ही डोनेट केलेली संपूर्ण फीज आहे. कारण इकडून मिळणारा संपूर्ण पैसा आपण डोनेट करतोय एका कॅन्सर पेशंटला. दरवर्षी काहीतरी वेगवेगळे उद्दिष्ट बाळगणारी. यावर्षीच्या ट्रॉफ्या वेगळ्या आहेत. यावर्षीचं मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड वेगळं आहे. यावर्षी तुम्हाला जे आपण सन्मान चिन्ह देतो ते छत्रपती शिवरायाची ढाल तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना हलक्या हाताने काढला. काय क्लेवर बॅटिंग बघायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाजी काय असावी ना हा फटका बघितल्यानंतर धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 15 झाल्यात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा ओ चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि इथे बाकी 2 षटकं संपलीत आणि 2 षटकानंतर इथे धावसंख्या झाल्या ती म्हणजे 15. तर दोन्ही षटकं पहिलं षटक रुपेशने आलं दुसरं षटक दर्शनने हाताळलं. दर्शनने 8 दिल्या आणि अशा पद्धतीने विचार जर केला तर 2 षटकामध्ये धावसंख्या झालाय 2 बाद 15. चला यानंतर सामना असणार आहे. आपण नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. एका साईडला संघर्ष मुरबे बी आणि उनबाट संघ. काय बॅटिंग बॉलिंग केली हो.
संजय स्मृती चषक वन मॅन शो आयोजित पंचायत चषक आणि लोकांनी तिथून गावातल्या लोकांनी 1:30 वाजता त्यांना 28,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. मॅच संपली, मला मिळेल आमच्या मुलांना कॉन्टॅक्ट करायचा का आणि विदिन 13 मिनिटामध्ये 28,000 रुपये त्या मुलांच्या खात्यामध्ये आले. जबरदस्त आयोजन आणि गावकऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे उनभाटच्या. हो इथे बाकी चेंडू लेग ब्रेक झाला, चेंडू थोडासा बाहेर निघून जातोय. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो. हु इज द बॉलर? ओ गुड फिल्डिंग, धावा चान्स, गडी बाद. प्रशांत हडळ आहे ना गोलंदाज. आपण बघितलं अवराममध्ये मी त्याला आताच मॅच देऊन आलो. शेवटच्या सामन्यामध्ये त्यांचा संघ क्वालिफाईड झाला. सालगाव पाड्या संघात होते खेळले. जिथे आपण काऊराम काका स्मृती चषक बघतात तिथे देखील अवराममध्ये या प्रशांतने जबरदस्त गोलंदाजी टाकली. 1 षटक 2 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि त्याच सामन्यात त्याने मॅन ऑफ दिसचं अवॉर्ड देखील घेतलाय. मी त्याला विचारलं कधीपासून अवॉर्ड खेळतोय, तशा पद्धतीचा मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी हातात असतं प्रशांत हडळ नावाचा आदिवासी बांधव तुम्हाला बघायला मिळतो. सालगाव पाडा, लोक विचारतात व्हेर ते सालगाव पाडा. पास्तळ फायर पाडच्या बाजूला जो पाडा आहे ना तो सालगाव पाडा. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा चेंडू हाताळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी करत असताना राहुल माळीला आपण बघितलं. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. राहुल माळी म्हटलंय की तेज तरार गोलंदाजी करत असताना पण या सरगम अल्लाडी संघाचं त्यांना मिळालेलं मॅन ऑफ दी बेस्ट बॅटरचं बक्षीस देखील त्यांनी त्याच्या संजयच्या मुलाला दिलंय. असं सुंदर उदाहरण पारिवारिक परिवाराप्रमाणे एकत्र यष्टीचित जबरदस्त किपिंग. काय जबरदस्त चेंडू हाताळतात. अवराममध्ये मॅन ऑफ द मॅच भेटलं काय आणि अंडरामध्ये येऊन बाकी गोलंदाजी करतो काय प्रशांत हडळ. नुकतीच शेवटचा सामना खेळले. शेवटचा सामना त्यांनी पराभूत केलं ते म्हणजे गुजरातच्या संघाला आणि तिकडे क्वालिफाईड झाले आणि क्वालिफाईड होताना मॅन ऑफ द मॅचचा विजेता हे त्याला दिलं गेलं. मॅन ऑफ द मॅच बघायला मिळाला आणि आता देखील बघायला मिळतात. पण तो खरोखरच वारंवार एका परिवाराच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आपण बघितलं ते म्हणजे बघायला मिळते. अनिकेत राऊत यांचं मनापासून कौतुक. त्याहीपेक्षा त्याच्या संघाचं कौतुक करेल की त्या संघाला बेस्ट संघ म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड हा जो अवॉर्ड मिळाला ती ट्रॉफी देखील त्यांनी त्याच्या सुपुत्राला दिलाय. हे सर्व ध्येय दृष्टी बघितलं. एखाद्या परिवाराच्या मागे काढून त्यांच्यावर आघात कोसळलाय. लहान 2 तानुली बाळ आहेत आणि त्या तानुल्या बाळाच्या शिक्षणाच्या जेव्हा गरज लागेल तेव्हा मदत करा असं आवर्जून अनिकेत राऊत यांनी तिकडे सांगितलंय. आणि 20,000ची मदत तिकडे झाली. टॅप खेळलाय, टॅपमध्ये चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त टॅप बघायला मिळालाय आणि या खेळाडूकडे क्षमता आहे टॅप खेळण्याची आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 22. चला संघर्ष मुरबे बी आणि उनबाट संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. नुकत्याच झालेला संजय स्मृती चषकचा विजेता संघ आपण उनबाट संघाला बघितलात. आशिष काय बॅटिंग बघायला मिळाली आणि गावकऱ्यांनी रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत बक्षिसाचं केलेलं वर्षाव 5,555 500 रुपये, कोणी 3,000, कोणी माजी सरपंच, कोणी ग्रामपंचायत सदस्य, कोणी आजी माजी खेळाडू असे अनेक लोकांनी भरभरून कौतुक केलं त्या खेळाडूचं. कारण 4 वर्षांनी ट्रॉफी जिंकली. आताची पहिल्यांदा इथे जिंकले होते उनबाट, त्यानंतर 4 वर्षांनी ट्रॉफी जिंकले. काय घवघवीत यश बघितलं. लोक बघा म्हणजे रात्री किती वाजता मॅचिंग करतात, लोक कशी मॅच बघतात. गावाचा संघ गेला 1:35 ते पैसे आलेत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर राहुल माळी हा तुम्हाला अतिशय तेज तयार गोलंदाज बघायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्यात सारा चेंडू जिंकून जातो. पण इथे बाकी तेवढंच दर्शनकडे क्षेत्रक्षण बघायला मिळालं. प्रॉपर कलेक्शन झालं, गुड फील्ड आणि 3 षटकाचा समाप्त 23 धावा बघायला मिळत आहेत. 4 गडी बाद 23 धावा. 2 गडी जे बाद झाले ते बॉक्स आउटच्या रूपामध्ये. पहिल्या चेंडूवर बॉक्स आउट अनिकेत राऊत हे देखील बॉक्स आउट झाले आणि एकंदरीत जर तुम्ही विचार केलात तर इथे बाकी 23 धावा या फलकावर लागल्यात. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजेत. दरवर्षी काहीतरी वेगळं उद्दिष्ट बाळगताना आणि 6 चेंडू 6 चौकार मारणारा हाच तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एका साईडला संघ कोलमडत होता आणि वाटत असता आणि हा जो आता बघायला उनबाटचा खेळाडू 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा विक्रम त्याने केलाय त्या स्पर्धेमध्ये. हर्षल व्हॉट अ बॅटिंग. 6 चेंडू 6 चौकार मारले आणि म्हणून तो सामन्यामध्ये धावा झाल्या आणि तिथे बाकी विजय संपादन केला. अशा अनेक ड्रीम्स म्हणजे आठवणी स्वप्नाला तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया शेवटचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो चेतन. चिंटू 23 धावा झाल्यात. चिंटू नावाचा गोलंदाज. इथे बाकी चांगला शॉट बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. बॅकफुटला गेलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मधून निघून गेलाय. सीमा पलीकडे 4 धावा 27 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळत आहेत. SSC पावसाळ विरुद्ध सरगम अल्लाडी असं बघायला मिळतात. एक सरगम अल्लाची मॅच देखील खूप मोठी झाली. 1 लाखाची प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. आयोजन कसं करावं, कशा पद्धतीने खेळाडू कक्ष बनवले गेले आणि गावकऱ्यांचा सपोर्ट. मला आमंत्रण केलं होतं पण येता आलं नाही का. माझ्याकडे नाईट मॅच होती कोसमाई चषकची, त्याच्यामुळे येता आलं नाही. पण थँक्यू अनिमत, तुम्ही आम्हाला आमंत्रित देखील केलं होतं. बॅकफुटला गेला चेंडू खायला. इथे सरळ चेंडू हातामध्ये जातो. एकच धाव बघायला मिळते. इथे काय झालं, तुम्ही बॅकफुटला आले, चेंडू ब्लॉक झाला, त्याच्यामुळे तुम्हाला जागा बघता आलेली नाही आहे. पुन्हा एकदा
चिंटू आपल्या षटकाला पुढचा चेंडू राहुल माळीला टॅप केलाय इथे बाकी चेंडू फसलाय आणि चेंडू जातोय डॉट. क्लीन बोल्ड झालेत, क्लीन बोल्ड झाले त्रिफळाचीत. आता बाकी नवीन बॅटर जात आहेत. ऋषभ आहा काय कानावरची केसाची कट बघताय हो. तरुण तरुण कोणती कोणती कट आणतात मला कळत नाही. आमच्याकडे बरखत काढतो वस्त्रा मारायचा केस कापाय तेवढंच माहित होतं, पण इथे बाकी नवीन तरुणांची आज आदिवासी समाजाच्या मॅचेस बघता एकेकाच्या मी कट बघितल्यात. अद्भुत अद्भुत खरोखरच काही वेगळं बघायला भेटे. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून आपण बघत आहात नवीन फलंदाज ऋषभ. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या होती ती म्हणजे 28 धावा. 24 धावामध्ये देखील सामना जिंकण्याचे आज करामत करून दाखवले आपल्या गोलंदाजीच्या बळावर सहाय्यक त्या बिरवाडी उर्वी डीजे पुरस्कृत संघाने. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू चांगला ट्रायल केला, सरळ निघून जातो सीमा पलीकडे. खणखण चौकार 4 धावा आणि या 4 धावांची धावसंख्या होते 32. गोलंदाजाला अडवायचं तो गोलंदाज पुढे निघून आला, वाकू शकलं नाहीये. आणि हल्लीचे तुम्ही तरुण मोर आहेत हो, कुठे कंबर तुम्ही आता घालवल्यात, हे चेंडू तर थांबवायला पाहिजेत. पण ज्या पद्धतीने अप्रतिम स्टेट ड्राईव्ह बघायला मिळालं. शेवटचा चेंडू या इनिंगच्या 32 धावा झाल्यात. मोठा फटका खेळायचा होता, गडी बाद आहे. बॅटची एज घेतली होती. अशा पहिले 32 धावा लागल्या, 33 धावा विजयासाठी पाहिजेत. चला याच संघ मुरबे बी आणि उनबाड संघ टॉससाठी यायचं आहे. मुरबे बी आलेत यस, आणि एका साईडला हर्षल आलेत ना यस. मनीष आहे कॅप्टन. नागणे साहेब या, नागणे साहेब या ना. छत्रपतीच्या राज्यामध्ये तुमच्यासारख्या माळवण्याचं बोलवलं तर आम्हाला कसं वाटेल हो. गरजा महाराष्ट्र माझा काय 1 मे ज्या माझ्या शाहिरांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची स्थापना केली त्यांना मानववंदना आम्ही दिली. ते होतं उपसरपंच चषक आणि ती होती घिवली गावातलं. 1 तारखेला दोन्ही मैदानामध्ये खेळून आले. मैदानामध्ये खेळल्यानंतर गरजा महाराष्ट्र माझा गीत घेतलं आणि बघितलं पहिलं विच हँड. एका साईडला मनीष गुड कॅप्टन्सी, खऱ्या अर्थाने उनबाड संघ विजेता ठरला होता. संजय स्मृतीचे 1 मॅच हो. आणि एका साईडला आम्हाला बघायला मिळतो मुरब्याचा संघ. दादा बोला, तुम्ही कॉल करतील काय दाखवा. हे बघा एका साईडला चषक आणि एका साईडला साहेब आहेत. कारण ही धर्मवीर प्रतिष्ठान आनंदीगे साहेबांना मोठे गव्हर्नमेंटचे ऑफिस साहेब म्हणून म्हणायचे. त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण ठाणे जिल्हा भगवामय केला होता. आणि हृदय सम्राटाच्या हिंदू हृदय सम्राटच्या उजव्या हृदयामध्ये असणारं मोठं स्थान ते म्हणजे धर्मवीर आनंदगे साहेब. आणि ह्यांची तुम्हाला ख्याती माहिती असेल, जेव्हा जेव्हा बोईसरमध्ये आपण शिवजयंती साजरा करतोय, मधुरच्या समोर रात्री 12 वाजता जे फटाक्याचे आतषबाजी बघायला मिळते, अश्वयुगावर आम्हाला राजे छत्रपतीवर बघायला मिळते. यावर्षी काहीतरी वेगळं हटके दरवर्षी बघायला मिळते. वेळ काढा, रात्री 12 वाजता या. आणि काही लोकं मोबाईल बघायला मिळतात, काय ते फोटो सेशन, काय इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर, आणि एक दिवशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून नव्हे ते स्टेटस एक ठेवलं गेलं. असं माझ्या राजाची शिवजयंती आपण साजरा करतात. आणि हे नागणे कुटुंब त्याच्या पाठी खूप मोठं श्रेय घेतात. टॉस करा, टॉस बोलतील मुरबा संघ. चषक कॉल केलाय, साहेब आलाय, टॉस विन झालेत. नागणे साहेब थँक्यू, तुम्ही एन्जॉय करा. मनीष टॉस जिंकलेत, तुम्ही काय स्वीकारणार? आम्ही फिल्डिंग घेऊ. कसं वाटतं हे ओव्हरऑल टुर्नामेंट खेळताना? कारण तुम्ही इथे विजेता झाला आणि 4 वर्षांनी आज देखील विजेता झाला. खूप चांगलं वाटते. म्हणजे इकडे सरावलीमध्ये खेळायला आला का टीमचा कॉन्फिडन्स खूप हाय असतो आमच्या. थँक्यू सो मच. तुम्ही जर बॅटिंग टॉस जिंकलं असतं काय स्वीकारलं असतं? आम्ही सुद्धा फिल्डिंगच स्वीकारली असते. तुमचे जे इन प्लेयर आहेत सर्व खेळाडू ते आहेत का आज? हो आहेत. थँक्यू सो मच. एक निश्चित लयबद्ध शिस्तबद्ध संघ बघायला मिळतोय. जाऊया पुन्हा गोलंदाजी राहुल माळी करतोय. चेंडूला टॅप केलाय, सरळ चेंडू जातो. एकच धाव बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी हातावर असताना या गोलंदाजाला आपण बघतायत संगम अल्ल्याळी जुना जाणता संघ आपल्याला बघायला मिळते. खूप चांगलं कौशल्य आणि खूप चांगलं क्रिकेटचं मैदान अल्ल्याळी गावामध्ये आपण बघत आहात. आता नुकतंच नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली ती म्हणजे उनबाड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय.
आणि 4 वर्षाचा विजेता आणि तब्बल 4 वर्ष. ओहो चांगला चेंडू पण पंच खुणावतात. दिस इज नो बॉल. पंच खुणावतात. दिस इज नो बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 3-4 झाल्यात. 33 धावा विजयासाठी करायचे आहेत. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हलक्या बॅटे खेळू. पुन्हा नो बॉल आणि इथे धावबाचा चान्स. पंचाकडे अपील. गडी बाद. गडी बाद. बॅट टेकलेली नाही आहे. इथून दिसत होतं पंचाने खुणावलं. आणि जर तुम्हाला वाटत असेल खेळाडू की आमच्याकडे एक DRS आहे. गडी बाद. चला घ्या पंच या बघायला. खेळाडूने घेतलाय. दादा लवकर घ्यायचा. फक्त तुझे 2 सेकंद उरलेली. 30 सेकंदामध्ये बॅटर आहे का बॅटर 30 सेकंदामध्ये हा DRS घ्यायचा असतो. ठीक आहे. आता 28 सेकंद झाली होती. जर DRS घ्यायचा असेल तर तुम्ही लगेच घ्यायचं. 30 सेकंद झाली नॉट DRS. ॲक्च्युली 15 आहेत पण आपण ह्यांना दिलं 30. 15 सेकंदामध्ये घ्यायचं आहे. बघा पंच बघतात आमचे खुणावतात. ओम साईची संपूर्ण एंटर टीम. काय जबरदस्त 3-3 कॅमेरे. या मनीषजी गालिया तुमचं देखील आगमन होते. कारण तुम्ही असेपर्यंत ही टुर्नामेंट होत नाहीये. 2 परम मित्र एका साईडला बघत असताना आणि एक छत्रपतीचे मावळे. 2 ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आणि सदस्य. काय हो किती वेळ घेतात. कशाला तुम्हाला ऑफिसची गरज आहे. काय गावाचं करायचं. कुठे नळपाणी जोडण्याचे कुठे खडक करायचं हे तुमच्याकडे आता शिकायला पाहिजेत. यस म्हणजे तुमचा DRS संपलाय. आता बाकी 5 संघाकडे DRS नाही आहे. बघा ॲक्शन रिप्लायमध्ये तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने इथे फील्ड केलं. फील्ड केलं थ्रो केलं. थ्रो केल्यानंतर ओ यस अशा विकेट गेलाय. आणि न्यू बॅटर रुपेश. अनेक वर्ष ज्याने क्रिकेट गाजवलाय. अंडर बॉक्स क्रिकेटचा स्कोरबॉक्स जो खोललाय तर धावांची लयलूट करणारा हा फलंदाज म्हणून बघितलाय. दोन्ही भावंड सातत्यपूर्ण आपल्या संघाचा आपल्या गावासाठी आज देखील तशाच पद्धतीने लयबद्ध फलंदाजी करतात. पुन्हा ऑफसाईडचा चेंडू हलक्या बॅटने घेऊन काढत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावण्याची विचार करता धावसंख्या होते ती 6. अजून देखील 1 चेंडू बाकी आहे. 33 धावा विजयासाठी करायचे आहेत. अतिशय दर्जेदार संघ तुम्हाला बघायला मिळतोय. किती किती कौतुक करा हो संघ मल्याईचं. फेअर प्लेचं अवॉर्ड मिळालं. संजयच्या सुपुत्राला दिलं. किती आनंद वाटला त्या बाळाला. क्रिकेट न खेळणाऱ्या पप्पाची आठवण सदैव पाहतो. इथे बाकी गुड बॉलिंग. तेज तरा चेंडू बघायला मिळाला. वेगाने चेंडू आला. वेगापुढे नतमस्तक झाले आणि पहिलं षटक संपलं. आणि फक्त धावा आहेत 6. 1 गडी बाद. विजयासाठी 33 काढायचे आहेत. आमचा DJ ऑपरेटर नाही आहेत. गेलेत. रात्री येतील की नाही ती शंकेची बाब आहे. पण तिथपर्यंत आपण लाईव्ह टेलिकास्ट ऐकणार आहोत. काय जबरदस्त बॅनर तुम्हाला बघायला मिळतात. कोणी राजकारणी कोणी समाजकारणी कोण जिल्हा प्रमुख कोण शाखा प्रमुख कोण पंचायत समिती माजी सदस्य कोण जिल्हा परिषद कृषी सभापती 2-2 बघायला मिळतात. विद्यमान आमचे अशोकजी वडे साहेब. एका साईडला सुशील चुरी साहेब बघायला मिळतात. आणि नुकताच त्यांनी भंडारी समाजाचा महोत्सव जो केला ना हा काय कौतुक करावं. मग तुम्हाला टगबवार रसिकेच्या महिलांसाठी 10-10 15-15 पारितोषिक. 10 सायकली वाटल्यात. 10 पैठणी वाटल्यात. 10 सेमी पैठणी वाटल्यात. असं अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या समाजासाठी केल्याने आदरणीय व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद कृषी सभापती सुशीलजी चुरी साहेब यांचा देखील मोठा हातभार डोनेशन या स्पर्धेला लागलाय. आता जाऊया अनिकेत राऊत. एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू. अवराम लेदर टेनिसमध्ये बघत आहेत. इथे बाकी चेंडू टट्टवलाय. सरळ वाटत फिल्डिंग. काय जबरदस्त बघायला मिळालाय. डॉल्फिन मासे जशा पद्धतीने समुद्रावरून बाहेर येऊन पुन्हा पाण्यामध्ये जातात ना तशा पद्धतीने तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. रोहन जणू काही हातामध्ये चुंबक असावा आणि लोखंड हाताला चिकटावा तसं क्षेत्रक्षण. ओ वाट फड बघा जबरदस्त क्षेत्रक्षण. हीच तर लयबद्ध भाषा तुम्हाला बघायला मिळेल. म्हणूनच तर या संघाचं नाव आहे संगम. संगम म्हणजे जिथे अनेक नद्या एकत्र येतात त्याला आपण संगम म्हणतात. अनेक खेळाडू एकत्र येतात त्या संघाला संगम म्हणतात. आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. व्हॉट अ फॅडिंग व्हॉट अ क्वालिटी. जबरदस्त क्षेत्रक्षण. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओ इथे चेंडू पंच खुणावतात. धीरज मोरे. दॅट्स द व्हाईट बॉल. आणि 1 धाव वाढते. धावसंख्या होते 8 धावा या बाकी फलकावर लागल्या जात आहेत. ओ गडी बाद. विचार केला तर दिसलाच नाही. सोडून देण्याचा विचार केला. हाताला लागला आणि मोठा झटकाने बाद झाले ते रुपेश नावाचे खेळाडू. मोठा झटका बसलाय SSC पास्तळ संघाला. त्याला बॅटर निघायचं. अक्रॉस करा. Who is the batsman? यज्ञेश. आत्ता बाकी सर्व काही अवलंबून आहे दर्शन नावाच्या बॅटिंगकडे. आणि ह्या मैदानावर दर्शनने मॅन ऑफ द सिरीज देखील घेतला आहे. आपल्याच टुर्नामेंटमध्ये खूप मोठी जिद्द त्याच्याकडे आहे.
जेव्हा जेव्हा संघ कोलमडतो तेव्हा अनेक वेळा धावूत येतोय आणि आपल्या संघाला विजय संपन्न. आतापर्यंत विचार केला तो खूप चांगली लयबद्ध गोलंदाजी हातात असताना आपण संगम अल्लाळी या गोलंदाजांना बघत आहात. पुन्हा एकदा आपल्या क्षेत्राला पुढचा चेंडू. इथे पहिल्यांदा चेंडू थोड्या हलक्यात खेळून काढला. चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला आणि एक धाव तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगला प्रश्न मला अनेकांनी आता विचारला की दीपक दादा तुम्ही डे देखील करतात नाईट देखील कसं करतात. तर त्याच्यासाठी ना प्रिकॉशन घ्यावं लागतं, काळजी घ्यावी लागतात. मी बिर्याणी वगैरे खात नाही, स्वतःच्या चपाती न्यायच्या त्या खायच्या, त्याच्यामध्ये तेल नसते. आणि अजून एक सांगतोय, कोल्ड ड्रिंक थंड पाणी पिऊ नका, तुमचा घसा थांबणार नाही. कधी थ्रो आउट वाढवायचा, कधी थ्रो आउट कमी करायचा. हर्षल हे जर तुम्हाला माहिती पडलं ना तुम्ही डे नाईट करू शकतात. ही माझी 8वी डे नाईट आहे. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. कधी आहे ते चला उमरोळी षटकाचे लॉस टाकण्यात येते. मला सालवडला मॅच आहेत का नाही त्यांचे पण लॉस बाकी आहेत. ओके उमरोळीचे लॉस टाकतात. जे संघ उपलब्ध असतील त्या संघाच्या संघनायकांनी किंवा त्यांच्या खेळाडूंनी या उमरोळी संघाचे लॉस टाकले जात आहेत. काय जबरदस्त उमरोळीचे खेळाडू बघतात, तो उंच उंच केस, मोठी मोठी दाढी. चला इथे लॉस टाकले जातात. चल जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे धावा आहेत त्या म्हणजे 9. एक चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातला. हलक्यापणे खेळून काढलाय, फक्त दिशा दिला. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 10 धावा. आता बाकी 12 चेंडू आणि 23 धावाची आवश्यकता आहे विजयासाठी. 12 चेंडू 23 धावा. जबरदस्त गोलंदाजी हातात असताना आपण संगम अल्लाच्या खेळाडूला बघितलं. आणि आत्तेजी दादांची ही टुर्नामेंट असेल ना, अंगात ताप देखील असेल ना, स्वेटर घालून आम्ही कॉमेंट्री करायला लावू. कारण या स्पर्धेचं उद्दिष्ट एवढं भारी आहेत ना. प्रत्येकाच्या रक्तामध्ये प्रत्येकाच्या गरजा महाराष्ट्र माझा, शाहीर साबळेचे ते गीत, हिंदू सम्राटाची ती ऊर्जा आणि धर्मवीरचे कार्य हे बघायला मिळते. आणि ती स्पर्धा म्हणजे तुम्हाला बघायला धर्मवीर चषक. चेंडू टटवलाय सरळ हातामध्ये, गुड फिल्डिंग. पुन्हा एक डॉट चेंडू. इथे बाकी चांगला ड्राईव्ह केलाय. ओ हो हो, इथे बाकी चेंडू खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. नो स्कोर. नो स्कोर आहे. तुम्ही फुटवर्कला गेलात, पुढे गेलात. गुड अंपायरिंग. व्हॉट अ क्लास. काय दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. म्हणून तर म्हणतात ना तटस्थ पंच कशासाठी असतात. गुड अंपायरिंग. अनेक वर्षी क्रिकेट खेळतो. जो क्रिकेट खेळायला खेळाडू असतो त्याला विद्याभूत माहिती असते कुठे कसं नो बॉल आहे, कोणता काय खेळ आहे. गुड अंपायरिंग. आणि एका साईड तिन्ही पंच, एका साईड अजय मोरे बघायला मिळतात, एका साईडला अक्षर राऊत आणि मेन अंपायर तुम्ही बघत आहात धीरज मोरे. बॅकफुटला गेलाय. जबरदस्त शॉट बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. नो स्कोर. दादा ती लक्ष्मण रेषा आहे ना, ती लक्ष्मण रेषेच्या पुढे जायचं नाहीये. आपण रामायण बघितलं असेल बघा, ती अशी रेषा टाकली होती, त्याची ती रेषा आहे. समोर हरण जरी दिसते ना, ते रेषेवर जायचं नाहीये. माणसाला स्पष्टीकरण देण्यासाठी हे उदाहरण खूप सुंदर आहे हो. दोन्ही चांगले शॉट, 2 स्कोर. फलका धावसंख्येने 14. अजून यासाठी 2 चेंडू बाकी आहेत. गडीबाद. झेल सोडलाय तरी जाऊ द्या असं बोलले होते. आपण मोठ्यांचं ऐकत नाही, म्हणून बोलतात ना बुजुर्गांचं ऐका, तरुणाईचं कमी करा. पण काय करणार हो, शेवटी तेच तर गोलंदाज आहे ना. समोर हातामध्ये झेल आला होता. बॉक्स आउट. या षटकामध्ये झालं का माहिती का, नो स्कोरचे 2 स्ट्रोक आणि हा बॉक्स आउटचा विकेट. आता बाकी 3 षटकात संपलीत, 15 धावा झाल्यात. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण संपूर्ण संगम अल्लाच्या खेळाडूला बघितलं. पहिलं षटक राहुल माळी, दुसरं षटक अनिकेत बाप्या आणि तिसरं षटक हाताळलं आता नीरज. आता बघूया चौथं षटक कोण हाताळतात. चला संपूर्ण 5 वर्ष सातत्यपूर्ण आम्हाला हे वायफायची नेट पुरवलं अजित आंबोलेकर, थँक्यू सो मच. मनापासून मानाचं महाराष्ट्राचं वंदन तुम्हाला मी करतो, ज्या छत्रपतीच्या राज्यावर तुम्ही काम करतात हो. खऱ्या अर्थाने माणूस
माझ्याकडे नेट आहे, माझं नेट रिचार्ज नाही, असे बहाणे करतात. पण तुम्ही सातत्यपूर्ण अजित आंबेलेकर 5 वर्ष आणि स्वतः जाणीवपूर्वक लक्ष देऊन, कारण ही कामच तसं आहे हो. इथे प्रत्येकाला आपला ठसा नव्हे तर फक्त मदत आहे, आणि ती मदत ती फक्त गरजू इथे बघायला मिळते. मुरबाचे कलाकार, मुरबाचे लोकप्रिय खेळाडू, काय दाढीचा आस्वाद, केसाचं कट, वाऱ्यावर का उडणारं, ओ हो चांगला शॉट बघायला मिळतो. सीमा पलीकडे खणखणीत चौकार, 4 धावा. 5 चेंडू 14 धावाची आवश्यकता. संघर्ष मुरबे 2 नो स्कोर गेले ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं बघायला मिळालं. पण आतापर्यंत विचार केला, हलके बॉल आहेत, बॉल चॉईस केलेत, बॉलमध्ये पिन वगैरे काही नाही. नुकतीच या बॉलचं स्पष्टीकरण तुम्हाला बघायला मिळालं. कीर्तेश घरत यांनी संपूर्ण लाईव्ह सांगितलंय की इथे बाकी काय पारंपरिक आणि काय सर्व काही बघायला मिळतात. ऑल आर सर्व टुर्नामेंट चांगले असतात. मी काही जातो, काही जात नाही, कारण खूप कमी केलंय. ओहो जबरदस्त शॉट, पण त्याहीपेक्षा सुंदर धावबाच्या दरम्यान कलेक्शन झालेलं नाहीये. 20 धावा झाल्यात. आता 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. काहीही घडू शकते. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतंय. काय सुंदर आयोजन केलं हो. ज्यांना मदती केल्यात 80% मुलींनी मार्क काढत. किती अभिमान आम्हाला वाटत असेल. ज्यांची फीज नव्हती, ट्युशनची फी भरायची नव्हती, अशा परिस्थितीत देखील तुम्ही मदत करत असताना आपण पाहिलं. ओ बॉक्स आउटचा विकेट. इथे बाकी चेंडू पडला, कंट्रोल झाला नाही, आणि गरज होती धावा चौकार काढण्याची. इथे बाकी 3 चेंडू 13 धावाची आवश्यकता. जबरदस्त पहिली 2 षटकं हाताळली ना कुमार माळी आणि अनिकेत राऊतने. तिथेच तुम्हाला बघायला, हु इज द बॅट्समन? अभिषेक नावाचा तुम्हाला बॅट्समन बघायला मिळतोय. सालवड ग्रामपंचायत देखील खूप मोठी आहे. अनेक खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. संपूर्ण शिवाजीनगर हे त्यांच्या प्रांतामध्ये येते, आणि म्हणून त्यांच्या गावाचा तुम्ही संघ बघू शकतायत. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, नवीन गोलंदाज इथे पाचारण करत असताना चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो करेपर्यंत इथे बाकी धावबाचा अपील, आणि पंच काय खुणा होत आहेत. नोट आउट. धावसंख्या 1 ने वाढते. 26 धावा फलकावर लागल्यात. अजून मला वाटतं किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू शेवटचे आहेत, आणि 12 धावाची आवश्यकता विजयासाठी. 2 चेंडू 12 धावा. चला संघर्ष मुर्दे, नंतर तुम्ही बॅटिंग कक्षामध्ये ते उनबाट संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या, आणि तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन द्या. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू अतिशय चांगल्यापणे खेळून काढला. 1च धाव तिकडे बघायला मिळते. अशा पद्धतीने आता 1 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता विजयासाठी. गुड बॉलिंग. रुपेश बाद झाला ना, तिथे थोडीशी अडखटी सुरुवात झाली. चेंडू टटवलाय. पुन्हा बॉक्स आउट. बाल बच गया हमारा कॅमेरा, अन्यथा कुछ ज्यादा घड सकती थी. अशा पद्धतीने थँक्यू सो मच. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल SSC पास्तोळ संघाचं मनापासून कौतुक करतो. तुम्ही जो हातभार लावलात एका मदतीच्या हाताला, त्यावर तुमचं कौतुक. आणि हु इज द मॅन ऑफ द मॅच? कोण आहे मॅन ऑफ द मॅच? ओके दादा तुम्हीच या. आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय, आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय अनिकेत यांना. 9 धावा आणि 1 गडी देखील बाद केला.